स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पुण्यनगरीमध्ये आदरणीय पुरस्कार प्राप्त सन्माननीय व्यक्ती, संस्थेवर प्रेम करणारे हितचिंतक, कलाकार, रसिक या सर्वांचे साप्ताहिक भास्कर भूषण परिवाराच्या वतीने स्वागत. हिंदवी स्वराज्य संस्थापक, आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तसेच मराठी पत्रकारितेचे आद्यजनक आमची अस्मिता, गणितज्ञ, भाषातज्ञ, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आज लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्यगृह पुणे येथे 13व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला स्टार आयकॉन पुरस्कार 2024 समारंभाच्या पूर्वार्धास आपण प्रारंभ करीत आहोत. सर्वप्रथम सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. कृपया टाळ्यांच्या गजरामध्ये या कलाकारांचे स्वागत करूयात. पुण्याचे सुप्रसिद्ध सतारवादक श्री समीप कुलकर्णी यांच्या कन्या कुमारी सानवी कुलकर्णी वय 11 वर्ष व कुमारी सुगुणा कुलकर्णी वय 9 वर्ष या आपल्या समोर सितार सरस्वती हा सतार वादनाचे सुंदर असे सादरीकरण सादर करणार आहे. कृपया टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे जोरदार स्वागत करा.
यानंतर पुण्याचे प्रसिद्ध आशुतोष डान्स स्टुडिओचे बालकलाकार आपल्या समोर कला सादर करतील. सर्वप्रथम गणेश वंदना सादर होईल. सादरकर्ते आहेत सरोज, अन्वी, वेदिका, यशिका, स्नेहल हे बाल नृत्य कलाकार कला सादर करतील. कृपया जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूयात. प्रसिद्ध शिवव्याख्याती सौ अर्चना प्रशांत भोट करंडे यांची अवघ्या 6 वर्षांची कन्या कुमारी मुद्रा अर्चना प्रशांत करंडे मी जिजाऊ बोलते या विषयावर सुंदर असे भाषण सादर करेल. मुद्राला विनंती आहे की तिने व्यासपीठावरती यावे. शुभा, ह्या स्वराज्याला राखायला हवं, ह्या प्रजेला सांभाळायला हवं. परस्त्री माते समान त्यास तशी वागणूक द्या, सडीजुळीचा मान द्या. तिच्या आपण हात घातला त्याची गळी करू नका. खंडोळी काय शुभा,
कधी आधी जिजाऊ जन्माला यायला हवी आणि ती जिजाऊ आता घडतीये याचा खरंच खूप आनंद होतो। यानंतर एका जोरदार टाळ्यांसाठी प्रेक्षकांच्या इच्छेनुसार आणखी एकदा वंसमोर आपण घेतोय। यानंतर या जिजाऊला घडवणाऱ्या तिच्या आईबद्दल आपल्या सर्वांना जाणून घ्यायची इच्छा झालीच असेल। मी अर्चना मॅडमला विनंती करते की त्यांनी थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करावं जेणेकरून आणखी जिजाऊ आपण तयार करू शकू। आजच्या अशा ऐतिहासिक क्षण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळेजण या ठिकाणी फार मोठ्या संख्येनं म्हणजे जरी गर्दी नसली तरी दर्दी माणसं समोर आहेत आणि या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं खरं तर मी पुरस्कार्थी नाही आहे, ती माझी छोटीशी चिमुरडी। आता माझ्याकडे बघून सगळ्यांना वाटलं असेल की ही एवढीशी आणि हिचीही एवढीशी, पण या मातीचा वसा वारसा जो आहे ना हा महाराष्ट्र कुठल्या ऐऱ्यागैऱ्याचा नाही आहे, हा महाराष्ट्र कुठल्या लुंग्या सुंग्याचा नाही। या महाराष्ट्राच्या मातीला खऱ्या अर्थानं मर्दानी स्त्रियांचा, महामानवांचा, युगपुरुषांचा वसा वारसा या मातीला मिळाला। आणि ही लहानशी चिमुरडी जेव्हा माझ्या गर्भात होती ना तेव्हा 7व्या महिन्यामध्ये असं भलं मोठं उदर घेऊन महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर शिवशंभू छत्रपती राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या विचारांचा जागर करत वेड्यासारखं बेभान होऊन मी धावत पळत सुटले होते, कारण आमच्या हातामध्ये मशाली देण्याचं काम या महापुरुषांनी केलं। भले आमच्या हातामध्ये आज तलवार नसेल पण या तलवारीला धार आणण्याचं काम एकेकाळी कुणीतरी केलं होतं। आणि या महाराष्ट्राच्या मातीला, या भगव्या ध्वजाला, या तिरंग्याला जर कोणी शाबूत सक्षम ठेवलं असेल ना तर या महापुरुष रणरागिणी मर्दानी स्त्रियांनी, महामानवांनी ठेवलं होतं। हाच वसा, हाच विचार मी मनामध्ये घेऊन समाजामध्ये प्रबोधनाचं कार्य हाती घेतलं। माझ्या सासरच्या लोकांनी, माझ्या माहेरच्या माणसांनी मला लेकीवाळीसारखं सांभाळलं। आज माझा सासर परिवार या ठिकाणी सोबत आलाय। आम्हाला काही गोष्टी मिळाल्या नाही, पण मग मी असं ठरवलं की एखाद्यानं जगाकडून काही घेतलं तर त्याचा सन्मान केला जात नाही बरं का। मी पुन्हा एकदा सांगते, एखाद्यानं जगाकडून काही घेतलं म्हणून त्याचा सन्मान केला जात नाही, तर त्यानं जगाला काहीतरी दिलं म्हणून त्याचा सन्मान केला जातो। आणि पुन्हा एकदा या भास्कर भूषण सोहळ्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं जेवढे पुरस्कार देत आहेत ना आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये सगळ्यांचे एकदा कडाडून कौतुक होऊ द्या माझं। इथं फार सुंदर गणेश वंदना झाली। दुसऱ्याचं कौतुक करताना माणसानं कधी कंजूसपणा करू नये, आम्हाला सांगावं लागतं। चांगली गोष्ट म्हटलं ना तर आमचा समाज लवकर स्वीकारत नाही आणि वाईट म्हटलं की सांगायची गरजच लागत नाही। आता गौतमी पाटील जर आणली असते ना राजीव सरांनी तर इथं उभं राहायला जागा नसती। पण चांगल्या लोकांचा सन्मान सोहळा आहे आणि आम्हाला घाण सवय लागली हो, आम्ही वेळेवर कधीच येत नाही, आम्हाला सवय लागली। पण वेळेचं जर तुम्ही बंधन पाळलं ना बांधवांनो तर वेळेवरती याल तुम्ही। मला असं वाटतं आपलं देश जेवढ्या प्रगतीनं फास्ट स्पीड पद्धतीने पुढे चालेल ना त्याहून अधिक पद्धतीनं पटापट पुढे चालेल असो। खऱ्या अर्थानं मला एवढंच सांगायचंय की गर्भसंस्कार फार महत्वाचे असतात। किती जणांचा विश्वास आहे किती जणांचा नाही मला माहित नाही, पण आमच्यामध्ये जर बघितलं ना जळीस्थळी काष्टी देह पाषाणी आमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ अशा संचारलेले असतात। माझ्या घरामध्ये जर बघितलं तर सगळे महापुरुष, महामानव घरामध्ये सातत्यानं असतात। त्यांचा विचारांचा वसा वारसा आमच्या या लहान लेकरा बाळांमध्ये असतो, माझ्या घरामध्ये असतो। खऱ्या अर्थानं ही माती कुठल्या ऐऱ्यागाऱ्याची नाही। या महाराष्ट्राचं वर्णन करताना कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी फार सुंदर सांगितलं, बहु असो तो सुंदर संपन्न की महाप्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा। म्हणजे मराठी माणूस हा जगाच्या पाठीवर कुठेही बसला तरी त्याचे महाराष्ट्राबद्दलचे प्रेम हे कमी होत नाही। महाराष्ट्र दगड्या धोंड्यांचा, कड्या कपारींचा, अंजन कांचन करवंतींचा हा काटेरी देश। भले रत्नांच्या खान येथे नसतील परंतु पृथ्वी मुलाची नवरत्ने या महाराष्ट्राच्या भूमी जन्माला आली आणि क्रांतीची पिचर सर्वप्रथम या महाराष्ट्राच्या मातीत जर कोणी रोवली असते तर त्या स्वराज्य संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ सारखं रत्न या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं। आणि म्हणून माझ्या लेकीला मी ठरवलं जर काही बनवायचं असेल तर आई जिजाऊ नाही बनवू शकत, पण आई जिजाऊच्या चरणांच्या खाली जी धूळ आहे ना त्या धुळीचा कण होण्याचा प्रयत्न आपण करूया। आणि म्हणून माझ्या लेकीला हे बाळ करून देण्याचं काम करते। बांधवांनो तुमच्याही लेकरा बाळांना असं घडवा, सलमान खान, कॅटरीना कैफ, जॅक्विन फर्नांडिस हे आदर्श ठेवण्यापेक्षा जर आपल्या लेकरांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज असतील, आपल्या लेकरांचे आदर्श राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ असेल, शिवशाहू फुले आंबेडकर असतील,
शिवाजी महाराज असतील. आजची परिस्थिती काय आहे? दिवसा गणिक आमच्या माता बहिणींवर अन्याय अत्याचार बलात्कार होत आहेत. कौरव येथे माजले आहे, पांडवांच्या हाती सत्ता नाही. कौरव येथे माजले आहे, पांडवांच्या हाती सत्ता नाही. रोजच होतं द्रौपदीचं वस्त्रहरण, तरी श्रीकृष्णाचा समाजात पत्ताच लागत नाही. ही आमच्या महाराष्ट्राची परिस्थिती झाली आहे. आणि म्हणून मनातून अंतःकरणातून वाटतं, छत्रपती शिवाजी महाराज जर पुन्हा एकदा या मातीमध्ये अवतरले ना, तर या नराधमांचा चौरंगा केल्याशिवाय राहणार नाही. परस्त्री माते समान हे आई जिजाऊंना संस्कार शिवराजाला दिले होते. आणि म्हणून माझा राजाकडे केला. बांधवांना आपल्याला काय घ्यायचंय? जे चांगले ना तेवढंच घ्या, वाईटाला सोडून द्या. बांधवांना चांगलं घेण्याचा प्रयत्न करा. एवढे या ठिकाणी बोलते. अगदी 2 मिनिटांमध्ये सांगणं 4-5 मिनिटांमध्ये व्याख्यान बसत नाही. माझे एक व्याख्यान YouTube वरती अवेलेबल आहे. सरांनी गेले 10 वर्षापासून राजीव सर माझ्या मस्तकावरती सतत सातत्याने आशीर्वादाचा हात ठेवून आहेत. जेव्हा जेव्हा असे सामाजिक कार्यक्रम असतात सर मला नेहमी बोलवत असतात. पण आज या ठिकाणी एक आई म्हणून आली आहे. आयोजकांच्या सांगण्यावरून या ठिकाणी 2 मिनिटं बोलायचा मला संधी मिळाली. चूक भूल झाली असेल तर मोठ्या मनानं माफ करा. पण येणाऱ्या पिढीला घडवायचं असेल तर महापुरुषांचे आदर्श आपल्या समोर असणं प्रत्येकाच्या घरामध्ये ही फार मोठी काळाची गरज आहे. एवढं या ठिकाणी बोलते. मी नव्हे तत्वज्ञ मोठा, तत्व नव्हते माहिती, 4 धोंडी जोडणारी, फक्त तीच किनाऱ्याची वाटी, फक्त तिचा चिखल व्हाया अंतरी मी ओढले, या नदीला घाट बांधून मी चालले, या नदीला घाट बांधून मी चालले. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के, वज्रचूडाल कृत राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचा. नमो पार्वती पते हर हर. धन्यवाद. तारक आणि थीम आपल्यासमोर सादर होतीये. सादर करते आहे कुमारी सर्व स्वप्नील अरू. मी तिला विनंती करते की तिने व्यासपीठावरती यावे. 5, 4, 3, 2. कौन बचाएगा ये मराठा साम्राज्य? ताराबाई वो बच्चे क्या करेगी? एकटी नाही आहे. संताजी धनाजी सारखे पुरंदर योद्धे असताना आपण मोहिमेला जाण्याची जोखीम का घ्यावी नाही सरकार? ती हंबीरराव मोहित्यांची मुलगी आहे आणि छत्रपती शिवरायांची सून. मुघलांना कळायला हवं, मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने उघडी घालता येते त्याच हाताने गर्दनही मारता येते. राजवेलू
या विषयावर ती आपल्याला सुंदर असं भाषण सादर करेल. मुद्राला विनंती की तिने स्टेजवरती यावे. वासियों, मैं तुम्हारी भारत माँ गंगा मेरी गोद में आ बैठती है. हिमालय पर मैं गर्व करती हूँ. लोग मुझे सोने की चिड़िया कहकर बुलाते थे, पर अंग्रेजों ने मुझ पर बंदर बना के राज किया. पर मेरे प्यारे वीर सपूतों ने 15 अगस्त 1947 को मुझे मेरी आजादी दिलवा दी. पर फिर भी मैं अभी कहाँ सुरक्षित हूँ. हर तरफ आतंकवाद, भ्रष्टाचार, गरीबी, खुद मारपीट हो रही है. किसानों की आत्महत्या हो रही है. मेरे आंचल में खेलने वाली मेरी बेटियां अभी भी बलात्कार से मर रही है. मेरी सीमाओं पर मेरे बेटे जान दे रहे हैं. धर्म जात पात के नाम पर कटुता रहने वाली सबकी माँ मैं एक ही हूँ. मैं बस इतना चाहती हूँ, रंगों की आड़ में हर कोई रंगा है. रंगों की आड़ में हर कोई रंगा है. या धर्म और मजहब के नाम पे दंगा है. अरे ए पगले, तू तो बस एक रंग ढूंढ रहा है. यार तो पूरा तिरंगा ही खतरे में है. जिस दिन अब सभी लोग एक साथ होकर मेरा सम्मान करोगे, वही दिन मेरा शांति, सुकून और अमन का होगा. आओ बच्चों, तुम्हें दिखाया झांकी हिंदुस्तान की. इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की. ये धरती है बलिदान की. देखो मुल्क मराठों का, ये यहाँ शिवाजी डोला था. मुगलों की ताकत को जिसने तलवारों से डोला था. हर दावत पर आग लगी थी, हर पत्थरी में शोला था. बोली हर महादेव की बच्चा बच्चा बोला था. यहाँ शिवाजी नहीं रही थी लाज हमारे शान की. इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की. ये धरती है बलिदान की. धन्यवाद. यानंतर आदिवासी नृत्य सादर होईल. सादर करते आहेत सरोज, अन्वी, अनन्या, वेदिका, यशिका, स्नेहल. Hey!
वेदिका, यशिका, स्नेहल, विभावरी, सानिका, वैष्णवी. कुंडलिका कुंडलिका कोण? ज्याची वाट प्रत्येक वर्षापासून पाहतोस तोच विठ्ठल. देवा 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 आला तुम्ही. पण मी माझ्या आई वडिलांच्या सेवेत व्यस्त आहे आणि त्यांची सेवा पूर्ण होईपर्यंत मी उठू शकत नाही. अरे मग मी कुठे थांबू? तुम्ही या विजेवर थांबा. योग्य विठेवर असा हा आणि त्याच्या दर्शनात